हॅलो गाईज, मी आज निघाली हिंडायला. आणि ना, मी गेले पुण्याच्या कात्रजला प्राणी संग्रहालयामध्ये. तिथे गेल्यावर बघितलं की अरे बापरे, माकड हे आपलीच जमात दिसती. अरे बापरे, आमचे पाहुणे आले, पाहुणे आले, पाहुणे आले. अरे अरे बापरे, काका काकू मामा मामी मावशी आत्या. अरे वा, हे कोण आहे? हे आहे कासव. स्लो चालणं पण फास्ट प्रगती. तर मग हे बघा, हे सगळ्यात मेन कार्यकर्ता जो असतो पाहुण्या रावळ्यामधला, जो सगळीकडे जाऊन चुगल्या वगैरे करतो, खाऊन पिऊन बसतो सोंड्यासारखा. बघा साप किती आहेत, अरे बापरे, बघा रंग बदलता सरडा. आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये पण एक असतोच. हे काय, अरे वा वा वा, बघा पोरगी कशी उड्या मारत चालली. अरे किती क्यूट आहे हा भालू. अरे एकदा तरी तोंड दाखव, तुला रामाची शपथ. भालू भालू, एकदा तोंड दाखव, तुला रामाची शपथ. जाऊ दे, नाही दाखवलं, आपलेच तोंड काढ. हे कोण? बघा, हरण. हरण. गाईज, मी तुम्हाला ना तिथलं एक सीन सांगते. काय झालं होतं, एक छोटी मुलगी होती आणि तिच्या आईला मग सांगायची की आई, हे बघ ना, इकडे बकरी पण त्यांनी म्हणजे नाही का प्राणी संग्रहालयामध्ये ठेवली. भाई, मी म्हणते लेकरांना एवढं कन्फ्युजनच का होतंय. अरे बापरे, डराव 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 डराव, आला वाघ. वाघ आला, वाघ. बरं, वाघ वरून मला आमचे दाजी आठवले. पाणी प्या, उन्हाळा चालू आहे. हे कोण आहे? बिबट्या. बिबट्याची दहशत ही जरा वेगळीच आहे, काही म्हणा. आपल्या खेड्यापाड्यांनी तर खूपच जरा जास्तच. बिबट्या बोले तो हव्वा. तर अशा प्रकारे कात्रजच्या लोकांनी सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभरातील बिबट्यांना धरून या प्राणी संग्रहालयामध्ये डांबून ठेवलंय. हा कोण आहे? हा कोण आहे? अरे बापरे, एवढी म्हणजे दुर्दैवी अवस्था की मांजरींना सुद्धा त्यांनी ऍज अ ॲनिमल म्हणजे खूपच परिस्थिती वाईट आहे. हा शेकरो, जो की महाराष्ट्राच्या महाबळेश्वरच्या अशा ठिकाणी सापडतो. आम्हाला मराठीमध्ये पुस्तक होतं, त्यामध्ये होतं. चलो गाईज, बाय. अशा प्रकारे माझी स्माइल बघा, आणि मी फिल्टर लावून गोरी झालेली आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, डू सबस्क्राईब.